लोकशाहीमध्ये लोकसभेचा पराभव आम्ही नम्रपणे स्वीकारला आहे। मी विनायक राऊत यांची माफी यासाठी मागितली होती कारण निवडणुकीपूर्वी जो प्रकार सुरू होता तो आम्ही थांबवू शकलो नाही। काही जण माझ्या माफीबद्दल प्रश्नचिन्ह उभे करतात। खरं तर त्या लोकांनी जनतेची माफी मागितली पाहिजे, कारण हा मतदारसंघ नाथ पै, मधु दंडवते, सुरेश प्रभू यांचा होता व त्यानंतर विनायक राऊत यांनी चालवला होता। लोकांच्या घरात जाऊन मतदान करण्यासाठी जो दबाव टाकण्यात आला त्याबद्दल निलेश राणे यांनी खरी माफी मागितली पाहिजे। निवडणुका आता होऊन गेलेल्या आहेत, त्यावेळी जी आश्वासने देण्यात आली होती त्यामध्ये जर्मनीला 25,000 विद्यार्थी पाठवणार, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले होते की शिक्षकांची सर्व पदे भरणार। आज सुद्धा 50% शिक्षकांची पदे रिक्त आहेत। शालेय विद्यार्थ्यांनी सुद्धा शाळा सुरू होऊन सुद्धा साहित्य वाटप झालेले नाही। आज पावसाळा लांबला तरी कृषी अधिकाऱ्यांना या संदर्भात कोणतीही उपाययोजना आखण्यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही। हे केवळ राजकारण करण्यापूर्वी आहे, त्यातून स्वार्थ पाहत आहेत। खरं तर आज आपण पाहिलं असेल 2 वर्षामध्ये या राज्याला काय मिळालं याचा विचार खरं तर केला पाहिजे। शिवसेना फुटल्यानंतरही जनता उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहील। लोकशाहीमध्ये लोकसभेचा पराभव आम्ही नम्रपणे स्वीकारलेला आहे आणि खरं तर विनायक राऊतांची माफी ही एवढ्यासाठी मागितली होती कारण जो निवडणुकीच्या पूर्वी 2-3 दिवसमध्ये जो प्रकार सुरू होता तो प्रकार कार्यकर्ते म्हणून, शिवसैनिक म्हणून आम्ही तो थांबवू शकला नाही आणि त्याबद्दल विनायक राऊतांची माफी मागितली आहे। खरं तर काही लोक माझ्या माफीबद्दल प्रश्नचिन्ह उभा करतात, परंतु त्या लोकांनी खरं तर लोकांची माफी मागितली पाहिजे, सिंधुदुर्गवासियांची माफी मागितली पाहिजे, कारण हा मतदारसंघ प्राध्यापक मधु दंडवते, बॅरिस्टर नाथ पै, सुरेश प्रभू या सगळ्या खासदारांचा हा मतदारसंघ लोकसभेचा होता आणि त्यानंतर विनायक राऊतांनी सुद्धा हा मतदारसंघ त्याच वारशाने चालवला होता। परंतु या मतदारसंघामध्ये जे लोकसभेला झालं ते सगळ्यांना माहिती आहे। खरं तर लोकांची मागणी नसताना त्यांच्या घराघरात जाऊन त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल खरं तर या निलेश राणे यांनी माफी मागितली पाहिजे। त्याचबरोबर आपल्या कार्यकर्त्यांनीसुद्धा माफी मागितली पाहिजे, कारण तेवढं त्यांचं मन मोठं नसेल, कारण आपल्या कार्यकर्त्यांना विश्वास न घेता महाराष्ट्रातले अनेक स्वाभिमानीचे कार्यकर्ते येऊन गावागावात आपल्याच कार्यकर्त्यांवर अविश्वास दाखवला, त्याबद्दल खरं तर त्यांनी माफी मागितली पाहिजे। आज खरं तर जास्त काय बोलत नाही, परंतु खरं तर केंद्रीय मंत्री म्हणून नारायण गेले 4 वर्ष होते आणि केंद्रीय मंत्री असताना त्यांना फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातच मताधिक्य मिळालं आणि म्हणून त्यांचं मंत्रिपद वंचित राहिलं की काय, हा खरा प्रश्न आहे। आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही त्याच ताकदीने निवडणूक लढू। खरं तर लोकांचा जो विश्वास आहे तो आमच्यावर कालही होता, आजही आणि उद्या असेल असा आम्हाला विश्वास या ठिकाणी आहे। आणि भारतीय जनता पार्टीच्या खरं तर आज 4 मंत्री या जिल्ह्यामध्ये असतानासुद्धा त्यांना लोकांवर दबाव का टाकावा लागला, जे व्हिडिओ आले ते का करण्यात आले, याचं खरं तर आत्मपरीक्षण करून त्यांनी त्याबद्दल माफी मागितली पाहिजे अशी आपल्यामार्फत त्यांना विनंती आहे।